नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या सायन्सच्या फ्रेश बॅच मध्ये. इथे आपण बघत असतो 2027 महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स 1 सायन्स 2 हे खास करून आपल्या सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण एक आठवडा आणि दुसरा आठवडा हा आपल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर इथे तुम्हाला मिळत असतात लेक्चर झाल्यावरती फ्री हँड रिटन नोट्स, IMP क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि फ्री ऑफ कॉस्ट स्टडी मटेरियल. मित्रांनो, आजचं लेक्चर जे आपण घेणार आहोत हे लेक्चर नंबर 3 आहे, चॅप्टर नंबर 4 इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. हे चॅप्टरचं जे हे लेक्चर कव्हर झालं की उद्याच म्हणजे उद्या संडेच्या दिवशी ह्याच्यावरचे जेवढे पण न्यूमेरिकल्स आहेत ते कव्हर करणार आहोत. बिकॉज आय नो ग्रॅव्हिटेशनचे आपले न्यूमेरिकल्स राहून गेलेले आहेत, त्यामुळे या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स राहायला नको. काळजी करू नका, उद्याच्या लेक्चरमध्ये ते सुद्धा न्यूमेरिकल्स कव्हर करून घेऊयात, कारण की इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो, आज आपण बघणार आहोत ह्या चॅप्टर मधला मिनिमम 4 मार्क्सचा क्वेश्चन. 100% या वर्षी 2027 बोर्डला याच्यावरती प्रश्न विचारला जाणार, हे तुम्हाला गॅरंटीने सांगतोय. एकदम इझी तुम्हाला सांगणार आहे, पण जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुम्हाला. आणि लाईक खूप कमी करतात पोरांनो. तुम्ही मला सांगा, 1000-2000 मुलं बघतात, लाईक नाही. सो फास्टली लाईक करायची आहे. मला आवडत नाही मध्ये लेक्चर मध्ये तुम्हाला डिस्टर्ब करायला की लाईक करा, सबस्क्राईब करा, बट जास्तीत जास्त मुलांनी लाईक करायचं आजच्या व्हिडिओला. फास्टली पहिले लाईक करा. सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला. सीधी बात, नो बकवास, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता बरेच मुलं म्हणतील, दादा मागच्या लेक्चरला झालं ना. हो, बट आजच्या लेक्चरला हे कामात येणार आहे, म्हणून थोडीशी रिव्हिजन करून देतो म्हणतो मी. मग काय शिकवलं होतं मी माझ्या पोरांनो, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड जो रूल आहे तो काय सांगतो, तुमचा लेफ्ट हँड जो आहे त्याच्यातला थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर करा. एकमेकांना काय करा? परपेंडिक्युलर करा. कसं करा? हे बघा, असं करा. तुम्ही पण करा. करा रे करा, तुम्ही पण करा. हा, चला केलंय पोरांनो. फास्टली बघा, जसं मी इकडे करतोय तुम्ही पण तिकडे केलं तर तुम्हाला समजेल लवकर. डावा हात घ्यायचा आहे, लेफ्ट हँड, खायचा हात. हा, इकडे लेफ्ट हँड रूल आहे आपला. हा, थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर. माझ्या पोरांना माहिती आहे काय सांगतोय हा. लेफ्ट हँड, थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आर स्ट्रेच. काय करा? स्ट्रेच करा. म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. एकमेकांना कसे? परपेंडिक्युलर, लंब आहेत. कसे आहेत ते? लंब आहेत. इंडेक्स फिंगर काय दाखवतो? इंडेक्स फिंगर दाखवतो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. काय दाखवतो रे? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. चॅट मध्ये फास्टली टाकायचंय तुम्हाला. इंडेक्स फिंगर काय दाखवतोय रे? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर काय दाखवतोय रे? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मिडल फिंगर वळवळणारे बोट काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ करंट. काय दाखवतं रे राजा? डायरेक्शन ऑफ करंट. थंब काय दाखवतं? डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन कंडक्टर. फोर्स म्हणजे इकडेच्या साईडला काय असेल? फोर्स. इकडे काय असेल? मॅग्नेटिक फील्ड. इकडे काय फास्ट होतं? करंट. हे कोण सांगतं? फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. कोण सांगतं रे राजा? फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. बरं पोरांनो, तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच एक ताकद देऊन देतो. मला टीम कडून सांगण्यात आलेलं आहे की दादा लेक्चर ज्यावेळेस चालू असतं तर बरेच मुलं हे चॅटमध्ये मुलं इतर मुलींशी किंवा मुलांशी चॅट करत असतात. त्यातले बरेच अकाउंट हे फेक मुलींच्या नावाने तयार केलेले आहेत. तर मुलांनो, सुधरा जरा. हा, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्यासोबत मोठा. आणि जर का याच्या पुढे असं पुन्हा एकदा आढळलं, त्या मुलांना रिपोर्ट करण्यात येईल. आतापर्यंत तुम्हाला फक्त लेक्चरसाठी टर्मिनेट करत होतो. एक अर्धा तास 15-20 मिनिटाचं लेक्चरमध्ये तेवढं टर्मिनेट केलं जाईल. बट परत आढळलं तर राजाने मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पुढचे युट्यूबचे व्हिडिओ दिसणार नाहीत. कारण की हे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय का नाही. मग जर का मी इकडे मेहनत घ्यायला तयार आहे, तुम्ही तिकडे फालतूच्या चॅट करत असाल तर किती त्रासदायक ही गोष्ट आहे बरं. मग त्यामुळे अजिबात असं करू नका. जे शिकतायत त्यांना शिकू द्या. तुमच्यामुळे बाकीचे मुलं विचारित होतात ते तुम्हाला मेसेज करता, ए असं बोलू नको रे, तसं बोलू नको रे. सो सीधी बात करते हे बकवास, करते नाही हे बकवास. हा, चलो आता पोरांनो, इलेक्ट्रिक मोटर काय बघायचंय रे? इलेक्ट्रिक मोटर 100.3.4% मोस्ट IMP आहे. मला माहिती आहे तुम्हाला बऱ्याच लोकांना वरून गेलं असेल. आता तुमच्या मी मनातून टाकणार हा चॅप्टरचा हा लेक्चर. बघा काय इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय? अ डिव्हाइस दॅट चेंजेस
असं एक डिव्हाइस जे चेंज करतं काय इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. तुम्ही पण फास्ट माझ्यासारखी ऍक्शन करा. असं डिव्हाइस जे चेंज करतं इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे काय दादा, एक्झाम्पल दिले तुम्हाला. फॅन आहे, फॅन कधी चालू होतो? फॅन असं म्हणतो का चला आता मी फिरतो गोल गोल, असं म्हणतो का तो? नाही. स्विच ऑन फॅन चालू, स्विच ऑन फॅन चालू. असं का होतं रे पोरांनो? स्विच ऑन केल्यावरच का फॅन चालू होतो? कारण की त्याच्यावरती काय जातो? इलेक्ट्रिक करंट. काय जातो रे? इलेक्ट्रिक करंट. म्हणजे काय? इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट इनटू मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी जाते फॅन, मशीन आहे. फॅन काय एक प्रकारचं मशीन. म्हणजे मशीन ऑटोमॅटिक फिरतं का? नाही. त्याला कसली गरज आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतं? मेकॅनिकल एनर्जीमध्ये. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतं? मेकॅनिकल एनर्जीमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक मोटर. त्याच्यामध्ये काय लावलेली आहे? मोटर रे मोटर, काळी काळी मोटर. पुढे फ्रीज, रेफ्रिजरेटर. मला सांगा, रेफ्रिजरेटर असं म्हणतं का चला आता मी बर्फ बनवतो ऑटोमॅटिक, असं म्हणतो का तो राजा? नाही म्हणत. मग काय? इलेक्ट्रिकल एनर्जी. एक मोठा असा गोटा स्विच असतो, खपकन तुम्ही खोपवता, रपारप रपारप तुमचं इलेक्ट्रिक करंट बाहेर पडतं. फ्रीजमध्ये गपगप थंडगार असा बर्फ तयार होतो. म्हणजे काय? इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. काय रे राजा? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतं? मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं. त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक मोटर. रेफ्रिजरेटरमध्ये पण काय असते? मोटर. एक्झाम्पल दिले तुम्हाला. मग पुढे मिक्सर आहे किंवा तुमचं वॉशिंग मशीन आहे, तुमची मोटर ज्यातून पाणी जातं वरती. बऱ्याच ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम असतात, खाली ते ठेवलं जाते मोटर, मग पाणी वर जातं. कसं काय जातं ते आपल्याला शिकायचं. ऍक्च्युअली मध्ये वर्किंग कसं होतं इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक मोटर. अ डिव्हाइस दॅट चेंजेस इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक मोटर. याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक मोटर. युजेस काय रे? फॅन्स, रेफ्रिजरेटर, मिक्सर, वॉशिंग मशीन, कम्प्युटर, पंप एक्सेट्रा. व्हॉट एव्हर काहीतरी एक्झाम्पल पाठ ठेवा. आता कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर. जर इलेक्ट्रिक मोटर मोस्टली बघा, मी तुम्हाला आहे ना आपल्या जी पीवायक्यूची क्वेश्चन बँक येईल संडेला, त्यामध्ये ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये असा प्रश्न विचारला गेलाय. कसं असतं? डायग्राम दिलेली आहे, त्याच्यावर सब 3 क्वेश्चन. एकतर असा एक प्रश्न तयार होतो, मोस्टली तर असाच येतो, किंवा डायरेक्ट तुम्हाला दिलं जाईल. तुमच्या आता जी एक्झाम होईल ना आपली 6 माहीची एक्झाम, त्याच्यात डायरेक्ट प्रश्न राहील पोरांनो, एक्सप्लेन द इलेक्ट्रिक मोटर इन ब्रीफ. इलेक्ट्रिक मोटरला एक्सप्लेन करावं लागतील. त्यात कसं करणार? पहिले त्याची डेफिनेशन लिहायची. डेफिनेशन लिहिली की छान पद्धतीने युजेस लिहायची. युजेस लिहिताना असं युजेस लिहायचा, एक बॉक्स काढायचा आणि परत एक खाली बॉक्स लिहायचा, त्याच्यामध्ये युजेस लिहायचे. पेपर प्रेझेंटेशन. बघा, असे जे टॉपिक आहेत ना जे लेंथी आहेत, त्याचं पेपर प्रेझेंटेशन खूप छान ठेवलं पाहिजे. त्यामुळे पेपर प्रेझेंटेशन खूप छान ठेवा. आता बऱ्याच मुलांना हा पण डाऊट येतो, दादा ते मोठे मोठे प्रश्न असतात ना, त्याचे आन्सर्स आमच्या लवकर लक्षात राहत नाही रे, कसे पाठ करावे काही समजत नाही. त्याच्यावर मी एक स्पेशलाइज आता व्हिडिओ बनवणार आहे, बिकॉज आता पाठांतर करायची वेळ आता लवकरात लवकर जवळ येते, पेपर पण खूप जवळ येतात आपले. त्यामुळे एक व्हिडिओ बनवेल. त्याच मुलांना आहे ना हे मोठे मोठे जे प्रश्न असतात ना ते पाठांतर करायला प्रॉब्लेम येतो. दादा एवढं लक्षात राहत नाही रे, काही छोटीशी ट्रिक आहे का? बघा, पाठांतर तर तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. असं होणार नाही की मी छू जादूवंतर करणार आणि तुमच्या लक्षात येणार. बट मी तुम्हाला एक स्पेशलाइज व्हिडिओ बनवून देतो, ज्यात पाठांतर कसे करायचे मोठे मोठे प्रश्न हे सगळं इन डिटेल सांगितलेलं राहील. सो टेन्शन करू नका. पण हे जे टॉपिक आहे, सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार? इलेक्ट्रिक मोटर आल्यावर त्याची डेफिनेशन लिहायची, युजेस लिहायचे, एक बॉक्स काढायचा, खाली एक एरो द्यायचा आणि त्याच्यामध्ये सगळे युजेस लिहून काढायचे. याने काय होतं? तुमचा पेपर दिसताना खूप छान दिसतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय? लेंथ वाढते पेपरची. 1.5 2 पेजेसचा तुमचा आन्सर तयार होतो ऑटोमॅटिक. फार कमी वेळ पण लागतो, छान दिसतं समोरच्याला. आता नंतर एक पॉईंट टाकणार, कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर. फक्त कन्स्ट्रक्शन सुद्धा विचारलं जातं 3 मार्क्सला, त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, जी डायग्राम तुम्हाला दिसते ना ती त्याचं इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन आहे. आता ही डायग्राम म्हणजे काय? इलेक्ट्रिक मोटरमध्ये बऱ्याच साऱ्या वायर्स असतात पोरांनो, तुम्ही बघितलं असेल, लूप असतो तो. त्याच्यातली फक्त आपण एकीबद्दल बघतोय, सगळ्यांबद्दल आपल्याला बघता येणार नाही. एकाबद्दल आपण बघतोय. कसं आहे ते? एक नॉर्थ पोल आहे आणि एक साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जर का तुम्ही बघितलं, एक नॉर्थ पोल आणि एक दुसरा काय तुमचा साऊथ पोल. ह्या नॉर्थ आणि साऊथ बद्दल जर का तुम्ही बोलायला गेले, जर तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली, एक गोष्ट जे काय प्रकारचं मॅग्नेट आहे, मॅग्नेट आलं म्हणजे काय आली? मॅग्नेटिक फील्ड आली. पोरांनो मागचं लेक्चर केलंय तुम्ही,
मॅग्नेट आलं म्हणजे काय येते रे? मॅग्नेटिक फील्ड. काय येते रे? मॅग्नेटिक फील्ड. रिपीट रिपीट, डोक्यात फिट. रिपीट रिपीट, डोक्यात फिट. मॅग्नेट आलं, त्याच्या आजूबाजूला काय येते? मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय बघायचं, जे डायग्राम मध्ये दिलेलं आहे तेच फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचं. पहिला पॉइंट काय म्हणतो? कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह कोटिंग. ही काय? रेक्टँग्युलर लूपची काय? कॉपर वायरचा लूप आहे. लूप गुंडाळलेला एक प्रकारचा काय आहे? लूप आहे विथ रेझिस्टिव्ह कोटिंग. दादा रेझिस्टिव्ह कोटिंग म्हणजे काय मला सांगा. एक सिंपल आहे. सिंपल मध्ये गालावरती डिंपल ही वायर आहे. आता जर का याच्यामध्ये तुम्हाला माहिती वरतून काय एक प्रकारची कोटिंग आहे. जर नॉर्मल अशी वायर ठेवली, मोटरमध्ये बऱ्याच साऱ्या वायर असतात, ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास होईल इकडचं तिकडं तिकडचं इकडं डायरेक्ट इकडे तिकडे साबसिडी सारखं पास होईल. चालेल का रे असं? नाही, शॉर्ट सर्किट होऊ शकतं. असे कारण नको व्हायला पाहिजे. त्याच्यावर काय केली? रेझिस्टिव्ह कोटिंग, जेणेकरून इलेक्ट्रिक करंट काय सरळ पास होतं. एकमेकांमध्ये कनेक्ट होतं का? ते नाही होत. इट कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर लूप आहे. बघा तुम्ही, नॉर्थ साऊथ पोल जो कसा आहे रेक्टँग्युलर लूप आहे. कसला? कॉपर वायरचा विथ त्याच्यावर काय? रेझिस्टिव्ह कोटिंग आहे. काय रे राजा? रेझिस्टिव्ह कोटिंग. आता प्लेस बिटवीन, कुठे प्लेस केलाय रे? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल ऑफ मॅग्नेट. एबीसीडी कुठे प्लेस केला आहे? नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मॅग्नेटच्या मध्ये प्लेस केलेला आहे. विथ ब्रांचेस. कोणत्या ब्रांच आहे? एबी आणि सीडी. ब्रांच कोणती आहे? एबी आणि सीडी, ज्या की परपेंडिक्युलर आहे कोणाला? मॅग्नेटिक फील्डला. कोणाला परपेंडिक्युलर आहे? मॅग्नेटिक फील्डला. मॅग्नेटिक फील्ड कशी ट्रॅव्हल होते? नॉर्थ कडून साऊथ कडे. नॉर्थ कडून साऊथ कडे काय ट्रॅव्हल होते? मॅग्नेटिक फील्ड ट्रॅव्हल होते. द टू एंड ऑफ लूप, जे एंड आहे लूपचे, हे कुठे कनेक्टेड आहे रे पोरांनो? टू हार्ट्स एक्स अँड वाय. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तो बघा, समोर एक कॉईल आहे, तो कॉईल कटायला अटॅच आहे एक्स अँड वायला. कशाला रे? ज्याला एक्सेल आपण म्हणतो, एक्स आणि वायला अटॅच आहे विथ कोणासोबत आहे पोरांनो? स्प्लिट रिंग. स्प्लिट रिंग कोणत्या? एक्स वाय स्प्लिट रिंग आहे, टाइटली फिटेड टू द एक्सेल. एक्सेलला काय केलाय? तो फिट केला आहे. बघा, द टू एंड ऑफ लूप, जे ए बी, ए आणि डी आहे, हा एंड इकडचा ए एंड आणि डी एंड, हा काय लास्टला कनेक्ट केलेला आहे. कुठे कनेक्ट केलेला आहे पोरांनो? स्प्लिट रिंगला. एक्स आणि वाय ज्या टाइटली फिट आहे, कोणाला फिट केलेला आहे? एक्सेलला. जो समोर असा छोटा सुधारणा दिसतो तो काय तुमचा? एक्सेल आहे. द स्प्लिट रिंग आउटर सरफेस, जो स्प्लिट रिंगचा आउटरचा सरफेस आहे, येल्लो आणि ग्रीन वाला बघा, आउटरचा सरफेस आहे रिंगचा, तो कोणता आहे? ई आणि एफ. कार्बन ब्रशेस आहेत ते. काय ते राजा? कार्बन ब्रशेस, जे की इलेक्ट्रिक करंट त्याच्यातून ट्रॅव्हल प्रोड्यूस होणार आहे. आता इलेक्ट्रिक मोटरचा पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. करंट फ्लो. करंट हा फ्लो होतो इन ब्रांच ए बी थ्रू कार्बन ब्रशेस ई एफ. ई एफ कार्बन ब्रशेस आहे, त्याच्यातून काय प्रोड्यूस होतो? इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. आता नीट बघा, करंट कुठे जाते रे? ए बी कडे जाते. कुठे जाते? ए कडून बी कडे. सगळ्यात पहिले करंट कुठे जाते? ए कडून बी कडे ट्रॅव्हल होतोय, ब्रांचेस मधून ट्रॅव्हल होतोय. बरं, मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे कोणती आहे? नॉर्थ कडून साऊथ कडे. कुठे रे? नॉर्थ कडून साऊथ कडे. बघा, ए बी कडे काय जातंय? करंट जात आहे. नॉर्थ कडून साऊथ कडे काय आहे? मॅग्नेटिक फील्ड आहे. मग बाय फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंगचा जर का लेफ्ट हँड रूल बघितला, मॅग्नेटिक फील्ड काय आहे? इंडेक्स फिंगर. इकडे मॅग्नेटिक फील्ड जाते, बरोबर आहे. करंट कुठे जातोय? ए कडून बी कडे. म्हणजे करंट कुठे रे पोरांनो? मध्ये लागतोय. करंट कुठे जातोय? मध्ये जातोय. ए कडून बी कडे जातोय. हा काय? डायरेक्शन ऑफ फोर्स. फोर्स कुठे लागतोय रे? खाली लागतोय. फोर्स कुठे लागतोय? खाली लागतो आहे. मग बाय फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फोर्स ऑन ए बी, ए बी वर कुठला फोर्स लागतोय? डाऊनवर्ड फोर्स लागतोय. जर ए बी डाऊनला गेला तर सीडी अप जाईल. ए बी डाऊनला गेला, सीडी अप जाईल. ए बी डाऊनला गेला, सीडी काय होईल? अप साइडला जाईल. मग तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार इकडे मॅग्नेटिक फील्ड जाते, इकडे डायरेक्शन ऑफ करंट जातोय. ए बी वर फोर्स कोणता आहे रे? डाऊनवर्ड दाखवतोय. ए बी डाऊनवर्डला जाणार, सीडी अपवर्डला येणार. मग द लूप ऑफ एक्सेल स्टार्ट रोटेटिंग. आता जो लूप आहे हा काय होईल? रोटेट होईल. पण कसा?
अँटी क्लॉकवाईज. कसा रे? अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय होईल समजून घ्या. आपल्याकडे आहे छान अशी टार्गेटची नोट्स. आय होप सो बरेच मुलं हे यूज करतात. छान नोट्स आहे, मी पण प्रेफर करतो. याच्यात बरेच तुमचे कुठला क्वेश्चन किती मार्क्सला येतो वगैरे सगळं इन डिटेल दिलेलं आहे. ओके, हा. सो ही लूप आहे. आता ही तुमची ए बी बाजू आहे. हे बघा इथे कव्हरिंगची बाजू कोणती आहे? ए बी. ही कोणती आहे तुमची? सी डी. आता पहिले काय होतं रे? डाऊनवर्डला फोर्स लागतोय. मग हे काय होणार? डाऊनवर्ड असं फिरणार. हा कसा फिरणार? असा. आणि मग हे फास्टली 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 काय होणार? रोटेट होणार. मला सांगा, हा जो असा आहे हा असा रोटेट होतोय म्हणजे काय रे राजा? अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय? असा रोटेट होणे. अँटी क्लॉकवाईज उलटा रोटेट होणे. अँटी क्लॉकवाईज काय? फिरतो आहे. मग आफ्टर हाफ रोटेशन, जेव्हा हाफ रोटेशन कम्प्लीट होईल, ए बी बाजू आहे आणि सी डी आहे. ए बी ला डाऊनवर्ड फोर्स लागतो, सी डी अपवर्ड जातो. मग ए बी ज्या वेळेस इकडे येईल, सी डी इकडे येईल. आफ्टर हाफ रोटेशन, हाफ रोटेशन झाल्यावर बघा ए ची जागा कोणी घेतली? डी ने. डी ची जागा कोणी घेतली? ए ने. बी ची जागा कोणी घेतली? सी ने. आणि सी ची जागा कोणी घेतली? बी ने. पोझिशन काय झाल्या? चेंज झाल्या. आफ्टर हाफ रोटेशन स्प्लिटरिंग एक्स अँड वाय. ज्या स्प्लिटरिंग आहे एक्स अँड वाय ह्या काय होता? स्विच होता. काय होता रे? स्विच होता. कॉन्टॅक्ट विथ कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येता? कार्बन ब्रशेसच्या ई आणि एफ च्या करंट इन फ्लो. आता करंट कसं फ्लो होतोय? डी कडून सी कडे, सी कडून बी कडे, बी कडून ए कडे. कुठे करंट फ्लो होतोय? डी कडून सी कडे, सी कडून बी कडे, बी कडून ए कडे. करंट असं फ्लो होतोय. असलं कसं काय फ्लो होतोय दादा? मला सांगा. मॅग्नेटिक फील्ड कोणती आहे? नॉर्थ कडून साऊथ कडे काय जाते? मॅग्नेटिक फील्ड. करंट कुठे जातं? मध्ये. फोर्स कुठे लागतो? खाली. हे मी मनाने आणलं का? नाही. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. कोणता रे? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. इकडे मॅग्नेटिक फील्ड, मध्ये करंट, फोर्स. म्हणजे आता सीडी वर कुठला फोर्स लागतोय? डाऊनवर्ड. एबी वर अपवर्ड. सीडी डाऊन, एबी अप. परत एबी इथे येणार, सीडी इकडे जाणार. एबी वर डाऊनवर्ड, सीडी वर अपवर्ड. हे कंटिन्यू अँटी क्लॉकवाईज मध्ये फिरत राहणार, फिरत राहणार. फास्टली मोटर वर्किंग होणार. आता ही मोटर काय होईल? झाली वर्किंग व्हायला सुरुवात झाली. फोर्स ऑन. डीसी वर कुठला फोर्स लागला? डाऊनवर्ड. एबी वर कोणता लागला? अपवर्ड. रोटेशन कंटिन्यू अँटी क्लॉकवाईज. रोटेशन कसं येतोय? कंटिन्यू अँटी क्लॉकवाईज होतंय. याला आपण म्हणतो पोरांनो इलेक्ट्रिक मोटर. करंट रिव्हर्स. करंट काय होतं? रिव्हर्स. आफ्टर एव्हरी हाफ रोटेशन कीप द लूप एक्सल रोटेटिंग कंटिन्युअसली. करंट काय होतं? आफ्टर हाफ रोटेशन झाल्यावरती रिव्हर्स होतं. लूप मध्ये एक्सल काय होतं? कंटिन्युअसली फिरत राहतो. आपण याला म्हणतो इलेक्ट्रिक मोटर. अशा पद्धतीने मोटर काय होते? कंटिन्यू फिरत राहते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. समजलंय? काहीच नाही अवघड आहे पोरांनो. तुम्हाला फक्त फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल लावायचा आहे, ओळखायचा आहे. एबी डाऊनवर्ड केला, तुमचा सीडी अपवर्ड जाणार आहे. आफ्टर हाफ रोटेशन नंतर काय होणार? सीडी ची जागा एबी घेणार, एबी ची जागा सीडी घेणार. मग हे जे आहे परत जो सीडी आहे तुमचा डीसी म्हणजे करंट डी टू सी, सी टू बी, बी टू ए कडे येणार. मग यावेळेस परत फ्लेमिंगचा लेफ्ट हँड लावा. फोर्स कुठे लागतो? खाली. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, करंट. मग डी आणि सी जो आहे तो डाऊनवर्डला जाणार, ए बी अपवर्डला जाणार. बस एवढं एक्सप्लेन करायचं आहे. सिंपल आहे, काहीच अवघड नाहीये. काहीच. तुमच्यासाठी एकदम इत्तुशी कन्सेप्ट आहे. फक्त तुम्हाला मी ज्यावेळेस शिकवून दिल ना त्यानंतर एक फ्लोचार्ट काढायचा आहे. हा फ्लोचार्ट तुम्हाला काढायचा इलेक्ट्रिक मोटर, त्याची डेफिनेशन लिहायची, मग एक एक स्टेप लिहायचा, कुठली प्रोसेस झाल्यावर काय होतं त्याचा एक छान फोटो काढायचा आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला ह्या इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटरवरती काही क्वेश्चन्स देणार. ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि सायन्सवाला दादाच्या ऑफिशियल नंबरवर सेंड करायचे आहेत. ते मी चेक करणार. आन्सर्स प्लीज कॉपी करू नका. तुम्हाला जे येतंय तेच आन्सर मध्ये लिहा, ही माझी रिक्वेस्ट असेल. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटरचा तुम्हाला फ्लो चार्ट काढायचा आहे. फ्लो चार्ट कसा काढायचा दादा?
पहिले काय होतं, करंट आहे. पहिले तुम्हाला कन्स्ट्रक्शन लिहायचंय. कन्स्ट्रक्शन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, कोणकोणते ब्रशेस आहेत, स्प्लिट रिंग आहे, रिंग आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल आहे, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ कडून साऊथ कडे जाते, असं एक 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 मुद्दे लिहायचे तुमच्या मनाने. हे तुम्हाला तीनही गोष्टी मला टाकायच्या आहेत सायन्स फॉलोच्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवरती. उद्या आहे वार रविवार. रविवारच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, मॅक्झिमम 5 वाजेपर्यंत तुमचा रिझल्ट अनाऊन्स होऊन जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना व्हिडिओ शेअर करा. मागच्या वेळेस बऱ्याच मुलांना माहितीच नव्हतं आपण केमिकल रिॲक्शनला टॉपर ऑफ द वीक घेतला होता. सो यावेळेस टॉपर ऑफ द वीक कोण येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्याचबरोबर जे मुलं कंटिन्युअसली टॉपर ऑफ द वीक मध्ये येतील ना, त्यांची एक लिस्ट मी तयार केलेली आहे. एक्सेल मध्ये तुम्ही कसे आन्सर्स लिहिता हे सगळं माझ्याकडे डेटा आहे. जेव्हा तुमची एंडला बोर्डाच्या एक्झामच्या अगोदर आपण एक झूम मीटिंग करणार आहे स्पेशलाइज, ज्याच्यामध्ये मी स्वतः तुमचा दादा तुमच्याशी संवाद साधेल. ज्यात तुमचे काही डाऊट्स आहेत ते मी क्लिअर करेल. तुम्ही कुठे इम्प्रूव्ह करायला पाहिजे, मार्क्स कसे वाढतील, चांगलं गायडन्स होईल फ्री ऑफ कॉस्ट. पण कंटिन्यूस जो असेल त्याच विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला. गॅल्व्हनोमीटर, कोणाचं मीटर, गॅल्व्हनोचं मीटर. कोणाचं मीटर, गॅल्व्हनोचं मीटर. चॅट मध्ये टाका गॅल्व्हनोमीटर, गॅल्व्हनोमीटर, मीटर रे मीटर, गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर काय, एक प्रकारचं डिव्हाइस आहे. जसं की तुम्हाला माहिती इलेक्ट्रिक करंट मेजर कशात केलं जातं, फास्ट चॅट मध्ये टाका. तुम्हाला हे उत्तर माहितीच पाहिजे. लेक्चर नंबर 1 मध्ये मी सांगितलं होतं फास्ट. ॲमीटर, इलेक्ट्रिक करंट ॲमीटरने मोजतात. पण आता करंट मोठं आहे, मोठं राहिल्यावर मग ॲमीटर लावणार का? नाही. मला सांगा, मोठे मोठे एखादी मशीन्स आहेत, मशीन नाही म्हणू शकत आपण त्याला, बट आपण एक समजून घ्या, एक मोठा रोबोट आहे, बॅटरीजवर चालतो तो. मग तिथे तुम्ही छोटे ते रिमोटचे सेल घेऊन जाणार का रे? नाही, मोठ्या बॅटरीज लागणार. रिमोट आहे त्यात मोठी बॅटरी लागणार आहे का रे? नाही, छोटे छोटे सेल लागणार. तसं छोटे छोटे सेल म्हणजे काय, ॲमीटर. मोठ्या बॅटरी म्हणजे काय, गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर नक्की काय आहे ते बघूयात. Galvanometer is a sensitive device that work on the same principle. ज्या कशावर, सेम प्रिन्सिपल वर वर्क होता. कोणत्या, इलेक्ट्रिक मोटरच्या. यूज टू मेक इलेक्ट्रिकल मेजरमेंट. A coil is a position between the pole pieces of magnet. जो कॉइल आहे याच्यामधला, याची पोझिशन कोणामध्ये, पोल, कोणाच्या, मॅग्नेटच्या, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये. कनेक्टेड टू द पॉइंटर ऑन डायल. जो डायल बघा असा फिरत असतो, तुम्ही गाडी चालवतात, मीटर असतं, जो डायल फिरत असतो तो पॉइंटर याचा. वेन स्मॉल करंट असतं, करंट कसं आहे, स्मॉल आहे, फ्लो थ्रू द कॉइल. कॉइल मधून ज्यावेळेस जातं, द कॉइल रोटेट. कॉइल काय होते, रोटेट होते. रोटेशन इज अ प्रोपोर्शनल टू द करंट. रोटेशनल काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, करंटला. म्हणजे काय, करंट वाढलं रोटेशन वाढणार, करंट कमी झालं रोटेशन कमी होणार. चला चला चला, आता पोरं पण सांगतील, करंट बढ़ गया, रोटेशन बढ़ गया, करंट कम होव्या, रोटेशन भी कम होव्या. डायरेक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पुढे, voltmeter and ammeter also work on same principle. व्होल्टमीटर पण आणि ॲमीटर पण सेम प्रिन्सिपल वर वर्क होतो. कोणत्या, गॅल्व्हनोमीटरच्या. इन गॅल्व्हनोमीटर, गॅल्व्हनोमीटर मध्ये द पॉइंटर डिफ्लेक्ट होतो ऑन बोथ साइड, बोथ साइडला ऑफ 0 मार्क. 0 सेंटरला असतो, 0च्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघी बाजूला तो काय करतो, डिफ्लेक्ट करतो. डिपेंड अपॉन कशावर, डायरेक्शन ऑफ करंट. जसं डायरेक्शन असेल करंटचं तसा तो काय होणार, रिफ्लेक्ट करणार. आता एक एक्सपेरिमेंट आहे, तो एक्सपेरिमेंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. एक मॅग्नेट आहे आणि काय दिले तुम्हाला, साईडला असे दिलेले आहेत आणि मध्ये एक गॅल्व्हनोमीटर बसलेला आहे. आता हा एक्सपेरिमेंट आपल्याला करायचा आहे, पण हा एक्सपेरिमेंट तुम्हाला एकदम क्लिअरली समजावा म्हणून आपण बोलणार आहे आपले बेताज बादशाह द एडिटर गौतम दादा. सो चॅट मध्ये फास्ट सगळे टाका गौतम दादा, वेलकम वेलकम. फास्ट एखादी वायर घ्या, चार्जर हे काढून टाका. ओके. सो पोरांनो, आपल्या पोराशी जरा संवाद साधा. तुम्ही एडिटिंग करत आहेत ते, त्यांनी झोपेतून उठलेले आहेत ते, त्यामुळे त्यांना आता बोलल्या नाही जाणार. बरं, थोडं असं सेंटरला वर पकड. ओके, हा पोरांना दिसत. बरं पोरांनो, आता ही काय एक प्रकारची वायर आहे.
काय एक वायर जी तुम्हाला तिकडे दिसते आहे, एका पोलला अटॅच केलेली आहे असं तुम्ही अज्युम करायचं आहे. आणि मला असं वाटतं माझे पोरं समजून घेतील प्रॅक्टिकल. इकडे काय तुमचा एक मॅग्नेट आहे बघा, तुम्हाला खाली बघा मॅग्नेट दिसतोय, तिकडे मॅग्नेट आहे. बरं मला सांगा, इथे जर का हा मॅग्नेट आहे आणि हाच काय आपली वायर आहे, जेव्हा वायर मधून इलेक्ट्रिक करंट जाणार आहे, इलेक्ट्रिक करंट जातं तेव्हा फिरतं काय रे पोरांनो, मॅग्नेटिक फील्ड. काय फिरते रे, मॅग्नेटिक फील्ड. जर मॅग्नेटिक फील्ड फिरत असेल, क्रॉसला घे म्हणजे त्यांना क्लिअर दिसेल. हा, मॅग्नेटिक फील्ड फिरत असेल तर ऑब्व्हियसली वायर काय होईल रे पोरांनो, मुवमेंट होईल, अट्रॅक्ट होईल. काहीतरी केल्याने काहीतरी होणार, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. मग हा जो मॅग्नेट आहे, ही जी वायर आहे, याच्यामधून इलेक्ट्रिक करंट जाणार, मॅग्नेटिक फील्ड फ्लो होणार, वायर बिकम मूव्ह. वायर काय होणार, मूव्ह होणार. सिंपल मध्ये डिम्पल मध्ये एक्सपेरिमेंट. धन्यवाद दादा. आय होप सो की तुम्हाला एक्सपेरिमेंट खूप छान समजला असेल. काय दिलेलं आहे, सेटअप आहे मटेरियलचा, एक बार मॅग्नेट आहे, किप्ड इरेक्ट अंडर द कॉपर वायर, कॉपर वायरच्या अंडरमध्ये ठेवलेला आहे. कनेक्ट कशाला केला आहे, गॅल्व्हनोमीटरला. इफ वायर मूव्ह, जर वायर मूव्ह झाली ए टू बी कडून, गॅल्व्हनोमीटर पॉइंटर डिफ्लेक्ट. ऑब्व्हियस आहे, ज्यावेळेस वायर मधून करंट जाणारे, मॅग्नेटिक फील्ड तयार होणारे, मॅग्नेटिक फील्ड तयार होणारे, वायर मूव्ह होणारे. का, खाली जर मॅग्नेट आहे अट्रॅक्ट होईल. ज्यावेळेस वायर मूव्ह होणारे, मुवमेंट ज्यावेळेस होते तो ऑब्व्हियस आहे, जो पॉइंटर आहे गॅल्व्हनोमीटर मधला हा काय होईल, डिफ्लेक्ट होईल. काय होईल, डिफ्लेक्ट होईल. दिस इज कॉल्ड ॲज फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याला काय म्हणायचं, फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय म्हणायचं, फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता नाऊ मूव्ह द मॅग्नेट, मॅग्नेटला मूव्ह करा विथ द वायर फिक्स, द गॅल्व्हनोमीटर पॉइंटर स्टील डिफ्लेक्ट. वायर तिथेच ठेवली, पण मॅग्नेटला जर का फिरवलं, ऑब्व्हियस आहे वायर थोडी म्हणजे व्हायब्रेट होणार, तरी पण काय होणार, करंट फ्लो होतंय, तरी सुद्धा गॅल्व्हनोमीटरचा पॉइंटर डिफ्लेक्ट होणार. फार विशेष काही टेन्शन घेऊ नका. यातलं तुम्हाला एवढंच म्हणायचंय, वायर मूव्ह कधी होणार आहे, काय का मूव्ह होणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्यावेळेस फील्ड तयार होते बारच्या मध्ये आणि तुमच्या इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस फ्लो होतं त्या वायरमध्ये, कंडक्टरमध्ये, सिंपलमध्ये, गालावरती डिंपल. फार विशेष नाहीये राजाने. फ्लेमिंग्स राइट हैंड रूल, कोणता रूल, फ्लेमिंग्स राइट हैंड रूल. अरे बोलो बच्चा, अरे आगे वाले बोल लो फ्लेमिंग बाबा, पीछे वाले बोल लो फ्लेमिंग बाबा, दाएं वाले बोल लो फ्लेमिंग बाबा, बाएं वाले बोल लो फ्लेमिंग बाबा, फ्लेमिंग बाबा, फ्लेमिंग बाबा. पोरांना समजलं, जे सायन्स वाला दादा बॅचच्या समर्पण बॅचचे पोरं आहेत त्यांना समजलं असेल. तारीफ 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 हो रही है दादा, पेपर में आने वाला लगता है दादा, राईट हँड महत्वाचा दादा, पेपरला या अगोदर विचारलाय दादा. बघा राईट हँड रूल आहे, काय दाखवतो राईट हँड रूल. जर का राईट हँड थंब रूल, यामध्ये राईट हँड थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आर स्ट्रेच परपेंडिक्युलर टू इच अदर. एकमेकांना काय करा, स्ट्रेच करा, परपेंडिक्युलर टू इच अदर. तुम्हाला तिकडे करायचं आहे, मी आत्ताच सांगतो आहे, तुम्हाला तिकडे ही गोष्ट करावी लागेल तरच लवकर समजणार आहे राजा. थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर एकमेकांना काय करायचे आहे, परपेंडिक्युलर ठेवायचे आहेत. काय ठेवायचे तरी राजा, परपेंडिक्युलर ठेवायचे आहेत. मग थंब काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. तिकडे काय होतं, फोर्स ऑन कंडक्टर, इकडे काय, मोशन ऑन कंडक्टर. हे काय, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इंडेक्स फिंगर बिकम सेम, तिकडे पण लेफ्ट हँड आणि राईट हँड मध्ये सेम. मिडल फिंगर, तिकडे डायरेक्शन ऑफ करंट होतं, इकडे डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट आहे. काय रे राजा, इंड्यूस करंट आहे. काय होतं, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन, तो आधी बघून घेऊया आता आपण. फॅरेडेचा इंडक्शनचा लॉ काय म्हणतो तर बघा, करंट इज इंड्यूस, करंट इंड्यूस होतो कॉइल मध्ये वेन, केव्हा, जेव्हा करंट स्विच अँड ऑन ऑफ होतं नियर बाय सॉलिनॉइड कॉइल. जी सॉलिनॉइड कॉइल आहे, बॅटरी कनेक्ट झाली तर ऑब्व्हियस आहे सॉलिनॉइड कॉइल मध्ये काय होईल, करंट मूव्ह व्हायला सुरुवात होईल, करंट प्रोड्यूस होईल. स्विच ऑन केलं किंवा ऑफ केलं तरच काय होतं, करंट प्रोड्यूस होतं. करंट इज इंड्यूस वेन, करंट अजून एकदा इंड्यूस होतं जेव्हा करंट इन द सॉलिनॉइड कॉइल, सॉलिनॉइड कॉइल मधलं करंट हे इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं.
सॉलिनॉइड कॉईल आहे, त्याच्यातलं करंट इन्क्रीज किंवा डिक्रीज केलं तरी सुद्धा काय होणार आहे पोरांनो, करंट इंड्यूस होणार आहे. करंट इज इंड्यूस, करंट हे तेव्हा सुद्धा इंड्यूस होतं वेन द कॉईल इज मूव्ह असाइड फ्रॉम फ्रंट ऑफ सॉलिनॉइड कॉईल. जी कॉईल आहे ही सॉलिनॉइड कॉईलच्या समोर ठेवली, या दोघांमध्ये ज्यावेळेस तुम्ही जवळ ज्यावेळेस ठेवले एकमेकांना, काय होईल, मूव्ह असाइड इन फ्रंट ऑफ सॉलिनॉइड, करंट तेव्हा सुद्धा काय होणार, इंड्यूस होणार. फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन नॉट टू मच इम्पॉर्टन्स याला, बट राईट हँड थंब रूल मोस्ट इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे आता एसी आणि डीसी, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. आता बरेच मुलं म्हणजे दादा इलेक्ट्रिक मोटर तर राहिला ना, when dada is here then why to fear, oh my dear your लक्ष is here. सिंपल मध्ये गालावर डिंपल घेणार, शेवटी घेणार, इझी सांगणार. अल्टरनेटिंग आणि डायरेक्ट करंट मध्ये फरक काय आहे? वरचा जो ग्राफ आहे अल्टरनेटिंग करंटचा आहे. कसला आहे रे, अल्टरनेटिंग करंटचा. खालचा आहे डायरेक्ट करंटचा. कुठल्या करंटचा, डायरेक्ट करंटचा. आता वरचा जर का तुम्ही ग्राफ नीट ऑब्झर्व केला पोरांनो, तुम्हाला काय लक्षात येतंय, अल्टरनेटिंग करंट हा असा बघा तुम्हाला एका ग्राफ फॉर्म मध्ये दिसतो आहे, समजलंय. डायरेक्ट करंट बघा तुम्ही एक तर स्ट्रेट सरळ जातो, याला कुठल्याही प्रकारची स्पेसिफिक डायरेक्शन आहे काम नाही. असं काही स्पेसिफिक इंटरव्हल ऑफ टाइम नंतर तो असा होतोय का, तुम्ही जर का नीट बघितला, जो आपला अल्टरनेटिंग करंट एका स्पेसिफिक टाइम नंतर वर खाली असा प्रॉपरली येतो आहे, फिक्स येतो. हा कसा आहे, डायरेक्ट आहे. बरं, डायरेक्ट डिफरन्स मध्ये बघा पेपरला विचारलं जाऊ शकतं. अल्टरनेटिंग आणि डायरेक्ट करंट. अल्टरनेटिंग करंट व्हेरी होतो तो इन मॅग्नेट्यूड कंटिन्युअसली, दॅट इज ऑसिलेटरी. मॅग्नेट्यूड त्याची डायरेक्शन कशी रे, ऑसिलेटरी. प्रत्येक मुवमेंट नंतर एका पर्टिक्युलर टाइम नंतर काय, वर अपवर्ड डाऊनवर्ड. एसी अल्टरनेटिंग आहे, वेव्ह फॉर्म मध्ये आहे. कुठल्या फॉर्म मध्ये, वेव्ह फॉर्म मध्ये आहे. डायरेक्ट करंट मॅग्नेट्यूड म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ डायरेक्ट करंट फ्रॉम द सोर्स रिमेन सेम. ही कशी एकदम सेम आहे डायरेक्शन, स्ट्रेट. कुठे डायरेक्शन चेंज होते का, नाही. दॅट इज अ नॉन ऑसिलेटरी. असा एका पर्टिक्युलर एका टाइम नंतर तो वर खाली परत वर खाली असं होतं का, नाही. डायरेक्शन रिव्हर्स होते पिरियॉडिकली. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं डायग्राम मध्ये, अप डाऊन, परत सेम जसं इकडे अप झालं परत इकडे अप होतो, म्हणजे काय, रिव्हर्स होते डायरेक्शन पिरियॉडिकली एका पर्टिक्युलर टाइम नंतर, आफ्टर अ इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. एक अर्धा टाइम झाला की पण प्रत्येक आफ्टर इक्वल टाइम झाला की त्याच्यानंतर परत डायरेक्शन काय होते, रिपीट होते. डायरेक्ट करंट मध्ये डायरेक्शन सेम असते. डायरेक्शन कशी असते, सेम. दिस टाइप ऑफ करंट इज यूज. अल्टरनेटिंग करंट कुठे यूज होतो, हाऊस होल्ड अप्लायन्सेस सच एज इलेक्ट्रिक हीटर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रिक आयर्न एक्सेट्रा. आणि डायरेक्ट करंट हे कुठं होतं, ते यूज होतं मच फॉर हाऊस होल्ड पर्पज, बट यूज इन बॅटरीज, इलेक्ट्रिकल टॉर्चेस यामध्ये. फ्रिक्वेन्सी जी आहे अल्टरनेटिंग करंटची इंडियामध्ये 50 हर्ट्ज पर सेकंड मध्ये, 50 हर्ट्ज एवढी. इट सायकल चेंजेस 1/15 सेकंड. फ्रिक्वेन्सी डायरेक्ट करंटची काय, 0 आहे. प्रोड्यूस होतं अल्टरनेटिंग करंट कुठे, एसी जनरेटर मध्ये. डायरेक्ट करंट प्रोड्यूस कोणामध्ये होतो, डीसी जनरेटर. सिंपल आहे, डिफरन्स पार्ट करा. दोघी डिफरंट पॉईंट तुमच्यासाठी घेऊन आलोय, खूप इझी आहे. डिफरन्स इम्पॉर्टंट आहे, डिफरन्स विसरू नका. इलेक्ट्रिक जनरेटर, इलेक्ट्रिक जनरेटर, इलेक्ट्रिक जनरेटर. बबडा, इलेक्ट्रिक जनरेटर इंपॉर्टेंट आहे. क्या मांगती दादा, पेपर में क्या आती, क्यों आती और कैसे आती, पेपर में ऐसा क्वेश्चन आती. कैसा, अ जनरेटर विच कन्वर्ट, एक असं जनरेटर जे कन्वर्ट करतं मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ डायरेक्ट करंट. कुठल्या फॉर्म मध्ये, डायरेक्ट करंट मध्ये. डायरेक्ट करंट मध्ये इज कॉल्ड ॲज डीसी जनरेटर, डायरेक्ट करंट जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर कुठे यूज होतं, जे पूर्वीच्या काळात बघा मोठे मोठे डीजेज वगैरे असतात त्यांच्या समोर एक इलेक्ट्रिक जनरेटरवाला असतो, मागे मस्त पैकी ते नाचत असतात आणि पुढे काय जनरेटर. म्हणजे तुम्हाला सांगतो, मुलांना आयुष्यात किती टेन्शन असू द्या, पण जेव्हा ते डीजे किंवा बँड माझ्यामध्ये वाजतात तर ते आयुष्यात सगळं टेन्शन विसरून जातात, मस्त बेधुंद होऊन नाचतात आणि सगळं आहे नाही ते सगळं विसरून जातं. तुम्ही नाचताना जर का मुलांना बघितलं असेल, फिकीर नाही जगाची जेव्हा डान्स आहे मनाची. असो, इलेक्ट्रिक जनरेटर याचं कन्स्ट्रक्शन सेम आहे.
पहिले डेफिनेशन लिहायची, मग कन्स्ट्रक्शन लिहायचं. कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय आहे, खूप सिंपल आहे. ज्याला इलेक्ट्रिक मोटर समजलं त्याला इलेक्ट्रिक जनरेटर एकदम इझी समजणार आहे. बघा, रेक्टँग्युलर लूप आहे ABCD. परत एकदा रेक्टँग्युलर लूप आहे. लार्ज नंबर ऑफ टर्न ऑफ द इन्सुलेटेड कॉपर वायर वाउंड ऑन अन आयर कोर इन अ रेक्टँग्युलर शेप. जी कॉपर वायरचा लूप आहे, हा काय रे पुराणो रेक्टँग्युलर लूप मध्ये सेम इथे सुद्धा घेतलेला आहे. स्प्लिट रिंग, टू हाल्स ऑफ मेटॅलिक रिंग कनेक्टेड टू द एंड ऑफ कॉइल. जो कॉइल आहे, कॉइलचा जो सिल्वर कलरचा कॉइल दिसतोय बघा तुम्हाला डायग्राम मध्ये, त्याच्या एंडला तुम्ही जर का ऑब्झर्व केलं असेल बघा पोरांनो, तर रिंग आहे R1 R2, ह्या काय स्प्लिट रिंग आहे. पुढे ब्रश, कार्बन ब्रशेस B1 and B2 आर मेंटेन द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन सर्किट आणि जो रोटेट होणारी रिंग आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट होण्यासाठी कोण मदत करतं, कार्बन ब्रश मदत करतो. कोण येते डायग्राम मध्ये, B1 आणि B2. जे डायग्राम मध्ये दिलेलं आहे तेच फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला लिहायचं असतं, फार असं लॉजिकल काही नाही आहे. एक्सेल, इट्स फंक्शन, हे फंक्शन इज रोटेट होतं विथ द कॉइल. कोणासोबत रे, कॉइलच्या सोबत काय होतं, रोटेट होतं. एक्सेल. वर्किंग, इम्पॉर्टंट रे, इम्पॉर्टंट. वर्किंग असतं महत्वाचं आहे ना, वर्किंग बरं मुलांना समजत नाही. वेन एक्सेल इज रोटेटिंग, जेव्हा एक्सेल हा रोटेट होतो विथ द हेल्प ऑफ मशीन फ्रॉम द आउटसाइडला एक मशीन असते, तिच्या मदतीने काय होतं, एक्सेल मूव्ह होतो. द कॉइल ABCD स्टार्ट रोटेटिंग. कॉइल कोणता आहे, ABCD. काय होतो, स्टार्ट व्हायला, रोटेटिंग व्हायला सुरुवात होते. ऑन रोटेटिंग द एक्सेल ब्रांच AB मूव्स अपवर्ड. सगळ्यात पहिले तर डायरेक्शन कोणती राहील ते आपल्याला बघायचं आहे. मला सांगा आता, इथे कोणतं बघतोय आपण, फ्लेमिंगचा राईट हँड रूल. कुठला रूल बघतोय रे, राईट हँड रूल बघतो आहे. मॅग्नेटिक फील्ड नॉर्थकडून साऊथकडे, हा काय आहे, डायरेक्शन ऑफ फोर्स आहे. काय रे राजा, डायरेक्शन ऑफ फोर्स. AB कडे काय येणार आहे, इलेक्ट्रिक करंट. काय होणार आहे रे पोरांनो, इलेक्ट्रिक करंट. म्हणजे माझ्या मते तुम्हाला जर का अशी डायग्राम दिसेल या पद्धतीने तुम्ही ऑब्झर्व केलं तर. ओके, हा. मग आता डायरेक्शन ऑफ करंट असं जाणार आहे, मॅग्नेटिक फील्ड इकडे जाणार आहे, नॉर्थकडून साऊथकडे. मग फोर्स कुठे लागतोय दादा, राईट हँडला. नीट ऑब्झर्व करा, फोर्स कुठे लागतोय, मोशन ऑफ कंडक्टर अपवर्डला. AB अपवर्ड जाईल, CD डाऊनवर्ड जाईल. जसं मोटर आहे सेम तसंच, AB अपवर्ड, CD डाऊनवर्ड. कॉइल मूव्ह होईल, A2 कडून B कडे करंट जाईल, B कडून C कडून D. रोटेट होईल, पण कसं, क्लॉकवाईज. यावेळेस कसं रोटेट होईल, क्लॉकवाईज. कारण पहिले काय होतंय, AB अपवर्डला जातोय, CD डाऊनवर्डला येतोय. रोटेट होत आहे, कुठली डायरेक्शन, क्लॉकवाईज. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग राईट हँड रूल, फ्लेमिंगच्या राईट हँड रूल नुसार इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल A कडून B कडे, B कडून C कडे, C कडून D कडे. देअरफॉर, म्हणून करंट फ्लो इन एक्सटर्नल सर्किट, करंट कुठे फ्लो होईल, एक्सटर्नल सर्किट थ्रू द गॅल्व्हनोमीटर. खाली बघा काय लावलेलं आहे, गॅल्व्हनोमीटर. इलेक्ट्रिक मोटर आली की तिथे बॅटरीज असणार, इलेक्ट्रिक जनरेटर आलं तिथे गॅल्व्हनोमीटर असणार. काय असणार रे, गॅल्व्हनोमीटर असणार. काय असणार रे, गॅल्व्हनोमीटर असणार. इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर कसं ओळखायचं, खाली बॅटरी असेल तर इलेक्ट्रिक मोटर, खाली गॅल्व्हनोमीटर असेल इलेक्ट्रिक जनरेटर. बस, द एंड ऑफ युअर लवली चॅप्टर. मला माहिती आहे पोरांनो, बरेच इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटरचे टॉपिक जे आहेत थोडेसे इतुशी थोडे डिफिकल्ट वाटू शकतात. एकदा रिव्हर्स गेले, परत एकदा छान व्हिडिओ बघा, न्यूमेरिकल्स, जे आपण संडेच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. छान एक फार नाही 20-25 मिनिटाचं लेक्चर असेल, ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेणार आहेत. आणि उद्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत काय, टॉपर ऑफ द वीक. इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक जनरेटरचे 2 क्वेश्चन सॉल्व्हिंग साठी लेक्चर झालं की तुमच्यापर्यंत येऊन जाईल व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला. फक्त आणि फक्त आपल्या समर्पण बॅचच्या मुलांसाठी. जे नवीन मुलं आहेत ते सुद्धा जॉईन होऊ शकतात. तुम्हाला हे क्वेश्चन्स व्हॉट्सअप ग्रुप आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटू शकतात. बरं, महत्वाची अपडेट,
पुरानो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना जरी फुल झालेला आहेत ना, बट लिमिट संपल्यामुळे ना अचानक कोणी पण एक्झिट पण होऊन जाऊ शकतं त्याच्यामध्ये. सो तुम्ही कंटिन्यू प्रयत्न करत राहा. कोणीतरी एक्झिट झाला की तुम्ही एंट्री मारून द्यायची, सिंपल आहे. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, ज्याने टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं. इम्पॉर्टंट आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन केलं तुम्हाला ही क्वेश्चन पेपर भेटून जाईल. क्वेश्चन पेपर म्हणजे 2 क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मिळतील. ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि त्याचबरोबर हे तुम्हाला आपल्या सायन्सवाला दादाच्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचे आहे. मी स्वतः चेक करेल, काही चुका असतील तुम्हाला तिथे मेन्शन करेल. तुम्हाला कॉम्पिटिशन करण्याची खूप छान संधी आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांबरोबर. आय होप सो यावेळेस जास्तीत जास्त विद्यार्थी अजून पार्टिसिपेट करतील. भेटूयात उद्याच्या लेक्चरला. न्यूमेरिकल स्पेशलिस्ट लेक्चर असणार आहे. थँक्यू सो मच. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची 100% काळजी घ्या. थँक्यू सो मच. बाय.